आपल्या दिवसाची सुरुवातच दुसऱ्यांच्या लाईफ सोबत कंपेअर करण्यामध्ये सुरू होते. या सगळ्या सवयींमुळे तुमचे असेच दिवस एक 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 करून वाया जातात. आपण फक्त विचारच करत असतो आणि ऍक्शन झिरो. एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन वापरतो आणि नंतर म्हणतो मला झोपच येत नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव वसीम आहे आणि तुमचं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे जे फक्त बाहेरून शांत दिसतात पण ते आतून त्यांच्या विचारांमुळे प्रत्येक मिनिटाला तुटत असतात. कुणी म्हणतं की तू खूप स्ट्रॉंग आहे, पण त्यांना हे माहीतच नसतं की तो स्ट्रॉंग दिसणारा माणूस रात्री त्याच्या विचारांमुळे किती जास्त स्ट्रगल करत असतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिक झाला असेल तर ट्रस्ट मी, तुम्हाला याची खूप गरज आहे. आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे तुमची ओव्हर थिंकिंग 30 दिवसाच्या आतमध्ये खरंच कमी करेल. काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाहीये, प्रॅक्टिकल गोष्टी आहे जे मी स्वतः केले, जे मी स्वतः आज पण करतो. हेच तुम्हाला फॉलो करायचं. मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंग नाही, पण जे तुमचे सवय, जे तुमचं रुटीन आहे ना, त्याच्यामुळे तुमच्या ओव्हर थिंकिंगला बढावा मिळेल. आणि आजपासून या फक्त 4 गोष्टी अप्लाय करून बघा, तुमचं मन केवढं शांत होईल. पहिली गोष्ट, सकाळची 30 मिनिटं तुमचा अख्खा दिवस, तुमचा फ्युचर कसा जाईल याच्यावर ठरतं. आपण सकाळी उठल्या उठल्या फोन घेतो आणि फोनमध्ये आपण काय ओपन करतो? इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक. आपल्या दिवसाची सुरुवातच दुसऱ्यांच्या लाईफ सोबत कम्पेअर करण्यामध्ये सुरू होते. बेस्ट एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा उठायचो, फोन ओपन करायचो, फॉर एक्झाम्पल सौरव जोशीचा जर व्लॉग मला जर समोर आला तर मी बघायचो की यार हा 25 वर्षाचा, आपण त्याच्यापेक्षा जास्त फरक पण नाहीये, तेवढ्याच वयाचे, तरी पण आज आपण काय करतोय आणि तो कुठे आहे? कंपॅरिझनने काय होतं? तुमच्या मनामध्ये गिल्ट तयार होतं. म्हणजे तुमची दिवसाची सुरुवात एक उदास, गिल्टने, प्रेशरने, टेन्शनने सुरू होते. आणि या सगळ्या सवयींमुळे तुमचे असेच दिवस एक 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 करून वाया जातात. आता ह्याच्यावर सोल्युशन काय? तर ते नीट आहे. उठल्यावर 30 मिनिटं फोनला हात सुद्धा लावायचा नाही. आता हात नाही लावायचं तर काय करायचं? उठा, पाणी प्या. आता मी काय करतो, माझ्या घरी मी झाडं आणून ठेवली स्पेशली या गोष्टीसाठी. उठल्या उठल्या पाणी पिल्यानंतर त्या झाडांना पाणी टाका. तिकडे तुमचे कमीत कमी 10-15 मिनिटं झालं. ते झालं तर तुम्ही राऊंड मारून या. तुम्ही जिकडे पण राहताय, खाली जा, सोसायटीमध्ये असाल, गार्डनमध्ये जा. गार्डनमध्ये 15 ते 20 मिनिटं वॉक करा. तुम्हाला किती फ्रेश वाटेल एकदा ट्राय करून बघा. एकदा जर तुमचा माइंड शांत झाला ना, तर अख्ख्या दिवसभराची जी चॉईस असते ती एकदम झिरो होऊन जाते. हा छोटासा चेंज तुमची 30 ते 40% ओव्हर थिंकिंग 100% कमी करेल. दुसरी गोष्ट, बॉडी जर हल्ली नाही तर तुमचा माइंड ओव्हर रिॲक्टिव्ह होतो. ओव्हर थिंकरचा एक कॉमन पॅटर्न असतो, तुम्ही पण रिलेट कराल 100%, की आपण फक्त विचारच करत असतो आणि ऍक्शन झिरो. आपण जेव्हा एकाच जागेवर बसून असतो ना, तेव्हा आपली जी बॉडी असते ती स्टेबल तर राहते, पण तुमचं जे माइंड असतं ते 1000 डायरेक्शनला पळत असतं. त्यामुळे ह्याच्यासाठी मी काय करतो, 15 ते 20 मिनिटं, हे तर खूप कमी झाले, मी बोलतो मिनिमम 1 तास तुम्ही एक्सरसाइज करा, जिमला जा किंवा वॉकला जा, काही पण करा. तुम्ही घरातून बाहेर जा, मित्रांसोबत बाहेर जा, पण तुमची बॉडी हल्ली पाहिजे, तुम्हाला घाम फुटायला पाहिजे. तुमचं माइंड शांत कधी होतं माहितीये? जेव्हा तुमची एनर्जी बर्न होते. आणि हा सायन्स आहे, मोमेंटम रिड्युसेस युअर मेंटल नॉईज. तिसरी गोष्ट, रात्री फोन घेऊन बसणं म्हणजे तुमच्या ओव्हर थिंकिंगला 10x पॉवर देणं. आणि मेजॉरिटी ऑफ ओव्हर थिंकिंग ही रात्रीच होत, कारण आपण एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन वापरतो आणि नंतर म्हणतो मला झोपच येत नाहीये, माझं मनच शांत होत नाही. का होतं? कारण जेव्हा तुम्ही रात्री रॅन्डम रील्स बघता, 10 ते 15 वेगवेगळ्या रील्स तुमच्या अकाउंटवर, तुमच्या फीडवर दिसतात, आणि तेव्हा पण सेम रात्री झोपताना पण आपण कम्पेअर करत बसतो की अरे आजचा पण दिवस असाच वाया गेला. आज बघा, आता समजा तुम्ही व्लॉग बघितला कोणाचा, अरे ह्याने किती प्रोडक्टिव्ह काम केलं आणि आपण काय केलं. तर ह्या गोष्टी, तुमचं मन 10 वेगवेगळ्या गोष्टी मागे पळत असतो, 10 वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकलेला असतो. त्याच्यामुळे सांगतो, झोपण्याच्या कमीत कमी 40 मिनिटं आधी फोन साईडला ठेवून जेवण झालं, वॉकला जा, बाहेर जा, एक 15-20 मिनिटं राऊंड मार, आल्या आल्या पाणी पी आणि झोपून जा. आणि जर तुला झोप येत नसेल तर तुला काय करायचं तो पुढच्या पॉईंटमध्ये. चौथी गोष्ट, माइंड डम्पिंग करा. ओव्हर थिंकरच्या सगळ्या डोक्यामध्ये गोष्टी चालू असतात. काय? फ्युचर, डाऊट, मिस्टेक, रिग्रेट. कुणी रिप्लाय जर केला नाही तर मनामध्ये 10 गोष्टी सुरू होतात. जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर मनामध्ये सगळी नेगेटिव्हिटी येते. अरे सिलेक्शनच झालं नाही तर, मला जेवढं पॅकेज पाहिजे तेवढा पॅकेज जर भेटला नाही तर, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम तुमच्या मनात घोटाळा करून बसतो. आता याचं सोल्युशन काय? तर तुम्ही 10 मिनिटं ब्रेन डम्पिंग करून बघा. आता ब्रेन डम्पिंग म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे, करिअर बद्दल, फ्युचर बद्दल, रिलेशनशिप बद्दल, जॉब बद्दल, तुमच्या घरी काही प्रॉब्लेम असतील, काही पण असो, ते सगळं लिहून काढा. एक दिवस फक्त ट्राय करून बघा. मला माहिती आहे हे खूप काय बोलतात लेंदी प्रोसेस आहे किंवा लॉंग प्रोसेस आहे, बोर होतं की बाबा फोन साईडला ठेवा, पेपर घ्या, पेन घ्या, ते सगळं लिहित बसा. नाही होत, मला माहिती आहे, पण भाई करावं लागणार, ऑप्शन नाही. एक दिवस फक्त करून बघा, तुमचं मन एवढं शांत होईल, तुम्हाला फरक दिसेल. आणि हे रोज जर तुम्ही केलं तर भाई 30 दिवस खूप झाले, 10 दिवसाच्या आतमध्ये तुझे ओव्हर थिंकिंग कमी. जेव्हा तुमचं थॉट्स कागदावर येतं ना, तेव्हा तुमचं मन ऑटोमॅटिक हलकं होतं आणि तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला क्लिअरली बघू शकता. आता लास्ट बट नॉट लिस्ट, ओव्हर थिंकिंग ही प्रॉब्लेम नाही. खूप जणांना वाटतं की नो डाऊट
तुमची ही खूप नुकसान करते, तुमची वाट लावून टाकते ही गोष्ट. पण जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय तर कुठं ना कुठे एक छोटीशी साईन आहे की तुम्ही ज्या पण गोष्टीबद्दल ओव्हर थिंक करताय त्याच्याबद्दल तुम्ही सिरियस आहे. जसं की मी जर करिअरला घेऊन ओव्हर थिंकिंग करतोय तर मी करिअरला घेऊन खूप जास्त सिरियस आहे. तुम्ही रिलेशनशिपला घेऊन जर ओव्हर थिंकिंग करत असाल तर तुम्ही त्या समोरच्या पर्सनची काळजी करताय किंवा तुम्हाला एक भीती आहे की बाबा ती व्यक्ती माझ्यापासून दूर न जा. पॉझिटिव्ह वेने घेतलं तर ही एक चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंगला तुमच्या माइंडला ओव्हरलोड होऊ नका देऊ. म्हणजे तुम्ही फक्त विचार करत चालला, ॲक्शन काहीच घेत नाही. थोडीशी कानं हो. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं, 8 तास नाही म्हणत आहे मी, 8च मिनिटं करा. 8 मिनिटापासून सुरुवात करा. सुरुवात छोटी करा, रिझल्ट तुम्हाला मोठा भेटणार हे लिहून घ्या तुम्ही. एकदा ट्राय करून बघा रे. जोपर्यंत तुम्ही आधी जे करताय तेच जर करत राहिले, तुम्हाला तेच भेटणार आहे जे आधी भेटत होतं. कळालं नाही ना? नीट ऐका. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला हे सुद्धा सांगा की तुमचं ओव्हर थिंकिंग कशाबद्दल जास्त होतं? करिअर, फ्युचर, फॅमिली का रिलेशनशिप? आणि जर अशाच गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची आयडी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. फॉलो करा. तिकडे माझे रोज संध्याकाळी 6 वाजता रील्स येतात आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. बाय बाय.